शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा या कंपनीच्या एका नवीन प्रोडक्टविषयी माहिती बघणार आहोत. तर ते म्हणजे इन्सिपियो. तर शेतकरी मित्रांनो, इन्सिपियो या कीटकनाशकाविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांनी सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपले चॅनल हे सर्व शेतकरी बांधवांना समर्पित आहे. तसेच भरपूर सारे शेतकरी बांधव सबस्क्राईबच्या माध्यमातून आपल्याला बरंच सारं पाठबळ देत आहेत. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला चांगल्या पद्धतीने पाठबळ द्यावं. तर शेतकरी मित्रांनो, सिंजेंटा या कंपनीच्या इन्सिपियो या कीटकनाशकात आपल्याला आयसोसायक्लोसेरम हे 18.1% SC म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. तर शेतकरी मित्रांनो, हे कीटकांना नियंत्रित करण्यासाठी कसे काम करते, तर हे कीटकांच्या गाभा चॅनलवरती हल्ला करून हे कीटकांना पॅरालाइज करते. त्यामुळे कीटक हे मारले जात असतात. तर शेतकरी मित्रांनो, गाभा चॅनल म्हणजे नेमकं काय, तर फवारणी केल्यावरती कीटक जर औषधाच्या संपर्कात आले तर हे त्यांच्या चेतासंस्थेवरती परिणाम करते. त्यामुळे कीटकांचे न्यूरोसेन्सर हे काम करणं बंद करतं. त्यामुळे ते पॅरालाइज होऊन त्या ठिकाणी कीटक हे मारले जात असतात. तर शेतकरी मित्रांनो, इन्सिपियो हे आपल्याला 360 डिग्रीपर्यंत आपल्याला पिकांवरती चांगल्या पद्धतीने कीटक नियंत्रणासाठी नियंत्रण देत असते. तर हे कीटकांच्या अंडी, आळ्या व प्रौढ अशा तिन्ही अवस्थेत चांगल्या प्रकारे आपल्याला काम करताना दिसून येत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, इतर कीटकनाशकांच्या तुलनेत जर बघायचं झालं तर याची रेनफास्टनेस ही स्ट्रॉंग आहे. म्हणजे कितीही पाऊस झाला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तरी सर्वसाधारण 1 तास तरी पाऊस नको, म्हणजे औषध पूर्णपणे झाडामध्ये शोषलं गेलं पाहिजे. व आपल्याला त्या पद्धतीने जर बघितलं तर झाडामध्ये जर का औषध शोषलं गेलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळून जात असतात. तर शेतकरी मित्रांनो, इन्सिपियो या कीटकनाशकाचा आपण कोणकोणत्या पिकात वापर करू शकतो, तर सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण इन्सिपियो या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, आता हे कोणकोणत्या किडींना आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी देत असते, तर आपल्या पिकातील स्टेम बोरर, तसेच लीफ फोल्डर, तसेच लष्करी आळी व पाने खाणारी आळी, तसेच आपल्या पिकात जर का माइट्सचा म्हणजे लाल कोळीचा प्रादुर्भाव जर का झाला असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण, लाल कोळीवरती सुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी भेटून जात असते. तसेच शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो, तर याचे प्रमाण आपण एकरी जर का वापर करायचा झाला तर एकरी आपण 120 मिली प्रति एकर याचे प्रमाण घेऊन आपण फवारणी करू शकतो. तसेच प्रति लिटर पाण्यासाठी जर का आपल्याला वापर करायचा झाला तर प्रति लिटर पाण्यासाठी आपण 0.6 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकतो. तसेच आपल्याकडे जर का 20 लिटरचा पंप असेल तर 20 लिटरच्या पंपासाठी आपण 12 मिली घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, इन्सिपियो या कीटकनाशकाची फवारणी केल्यावरती कीटकांमध्ये कुठल्याही प्रकारचा रेजिस्टन्स पॉवर त्या ठिकाणी वाढत नसतो. तसेच आपल्याला चांगल्या पद्धतीने जर का नियंत्रण पाहिजे असेल तर आपण इन्सिपियो या कीटकनाशकाची जर का फवारणी केली तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम कॉन्टॅक्ट तसेच अंतर्ग्रहण क्रियेवरती आधारित कीटकनाशक आहे. तरी याचा वापर करायचा झाला तर आपण कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार जर का वापर केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या इन्सिपियो या कीटकनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.